नमस्कार मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे जे फॉर्म आहे ते भरणे सुरू आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 12 जानेवारी 2024 आहे। तर यानंतर डेट वाढणार किंवा नाही वाढणार याबद्दलची अजूनपर्यंत कोणती अपडेट आलेली नाही आहे। जर कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत आहे की फॉर्ममध्ये काही विद्यार्थ्यांच्या चुका होत आहे किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड होत आहे किंवा कुठे टायपिंग करताना चुकीचं होत आहे। तर त्या फॉर्ममध्ये एडिट कसं करायचं आणि ती चूक जी आहे ती दुरुस्त कसं करायचे, खूप लोकांच्या याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड झालेले नाही आहे, ते पुन्हा अपलोड करायचे आहे। त्यासाठी सुद्धा खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या। तर आपण हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी बनवतो आहे ज्यांच्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहे किंवा त्यांना अडचण येत आहे। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला स्वाधारच्या साईडला यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि फॉर्म कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट्स कोणते आहे, करारनामा कसा करायचा या संदर्भात जेही व्हिडिओ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर लॉग इन करायचा आहे। तर लॉग इन करण्यासाठी तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे या अगोदर फॉर्म भरताना तो मोबाईल नंबर आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। मोबाईल नंबर टाकून गेट OTPला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल आणि तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। तर तुम्ही या अगोदर फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला टॉप पोझिशनला न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, तिथून तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजे ऑलरेडी रजिस्टर्ड स्टुडंट तेच यासाठी लॉग इन करू शकतात, म्हणजे त्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आलेली आहे। तर ती त्रुटी आपण आता पूर्ण कशी करायची या व्हिडिओमध्ये बघत आहे। तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। OTP इन्सर्ट केल्यानंतर व्हेरीफाय OTPला क्लिक करा। व्हेरीफायला OTPला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही इन्सर्ट होणार। OTPला थोडा वेळ सुद्धा लागू शकतो, तो थोडा वेट करा। OTP आल्यानंतर OTP टाकून तुम्हाला इथून व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। इन्सर्ट झाल्यानंतर तुम्ही जो फॉर्म फिल केला आहे त्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असं एक तुम्हाला एरर दिसेल, पण तुम्ही सबमिट ॲडमिशन फॉर्म अशा यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म तुमच्यासमोर पूर्ण ओपन होईल। यामध्ये थोडा लोडिंग होईल। लोडिंग झाल्यानंतर ज्या स्टेप तुम्ही पूर्ण केलेल्या आहे या अगोदर त्या स्टेप पूर्ण ग्रीन होणार, म्हणजे तुमचा फॉर्म ऑलरेडी पूर्ण सबमिट आहे असं आपल्याला दिसेल। तर बघा, सर्व ज्या स्टेप आहे त्या पूर्ण ग्रीन झालेल्या आहे, म्हणजे या अगोदर आपण फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म सुद्धा आपण सबमिट केला, परंतु काही फॉर्ममध्ये त्रुटी आल्या त्या आता आपण बघूया की कशा पूर्ण करायच्या। तर बघा, शैक्षणिकमध्ये जर काही त्रुटी आली असेल तर तुम्ही शैक्षणिक ऑप्शनला ओपन करा। ओपन केल्यानंतर तुम्हाला जिथे त्रुटी आलेली आहे तुम्ही तिथली इन्फॉर्मेशन चेंज करू शकता। जसं की पासिंग इयर 2016 टाकला आहे, 17 करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला चेंज करावं लागेल। आणि त्या स्टेपमध्ये सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन दिलं आहे आणि ते सेव्ह करणं तुम्हाला खूप गरजेचं राहणार आहे। म्हणजे ज्या पोर्शनमध्ये तुम्ही एडिट करणार त्या पोर्शनमध्ये तुम्हाला खाली सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे। जसं की तुम्ही इथून कॉलेज महाविद्यालय चेंज करायचं करू शकता। अशा प्रकारे तुम्ही यामधली कोणती इन्फॉर्मेशन चेंज करू शकता, फक्त तुम्हाला त्या पोर्शनमध्ये सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे ते तुम्हाला सेव्ह करणं गरजेचं आहे। तर ज्या पोर्शनमध्ये तुम्ही एडिट करणार डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला डॉक्युमेंट चेंज करायचे असेल तर। तर बघा, मला हे कास्ट सर्टिफिकेट जो जातीचा दाखला आहे तो मला चेंज करायचा आहे। तर बघा, तिथे क्रॉस दिलेला आहे, तिथून तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे डिलीट होणार आणि कन्फर्म करा, म्हणजे तुम्ही टाकलेली कास्ट सर्टिफिकेट डिलीट झालेली आहे। आणि पुन्हा मला जी कास्ट सर्टिफिकेट टाकायची आहे तुम्ही सिलेक्ट करून तिथे अपलोड करू शकता। अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा प्रकारे येऊ शकते। बघा, अपलोड झाल्यानंतर तिथे क्रॉस आणि डॉक्युमेंट दिसणार नाही, कारण PDF मध्ये इमेजमध्ये असेल तर दिसेल। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करा आणि खाली सेव्हचं ऑप्शन दिलं आहे, सेव्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे। जो विद्यार्थी सेव्ह करेल त्याचाच फॉर्ममध्ये अपडेट होईल। त्यानंतर बघा, सेव्ह झाल्यानंतर तुम्ही सर्वात खाली आल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो बघू शकता आणि तुम्ही जो अर्ज इथून डाउनलोड करून जशी पहिल्या वेळेस प्रिंट काढली तशी प्रिंट सुद्धा काढू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही भागामध्ये चेंज करा, फक्त त्या पोर्शनला सबमिट करा म्हणजे सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर प्रिंट काढा। समजा जर तुमची प्रिंटमध्ये चेंजेस केलेल्या गोष्टी दिसत नसेल तर तुम्हाला प्रोफाईल लॉग आउट करायचं आणि परत मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्ही परत प्रिंट काढा, तर प्रिंटमध्ये तुम्हाला त्या झालेल्या गोष्टी ज्या तुम्ही चेंजेस केलेल्या त्या गोष्टी तुम्हाला दिसून येणार। तर अशा प्रकारे तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या असेल तर त्या दुरुस्ती करून घ्या आणि 12 तारखेच्या आत फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म
समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा. जर डेट वाढली किंवा या संदर्भात जेही कोणती अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपडेट ज्या येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर सध्या 12 जानेवारी 2024 ही लास्ट डेट आहे. तर तुमचे फॉर्म भरायचे बाकी असेल तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या. सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे, ते बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. डॉक्युमेंट्स सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या व या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.